हिरव्यागार पालकाची काय भाजी करावी या विचारात मी तिला वॉश करून टाकलं आणि कांदा टमाटर कट करून घेतला। दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढईत तेल टाक, त्याच्यानंतर टाकली मोहरी, तर मोहरी तांडवस करायला लागली। मग त्यात जिरं टाकलं तर जिरं नाचायलाच लागलं। मग लसणाने तेलात उडी मारली तर त्याचा रंगच बदलला। मग घाबरत घाबरत कांदा कसा बसा तेलात गेला आणि काही वेळानं त्याचा सुद्धा रंग बदलला। मग सगळे मसाले भांडत भांडत त्यात उतरले, जसं की लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर आणि मसाले। त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग त्यात टोमॅटो आला। टोमॅटो जसा सॉफ्ट झाला तसा मी हिरवीगार पालक टाकली, त्याच्यामुळे भाजीला छान रंग आला। मग पालक तेलात छान होऊ दिली आणि त्यात टाकलं भाजलेलं बेसन आणि त्या सगळ्यांना छान मिक्स केलं। मग त्याला छान आंबट अशी चव यावी म्हणून मी त्यात चिंचेचं पाणी टाकलं आणि त्याला मिक्स केलं। त्यानंतर आणखी पाणी हवं होतं तर आणखी पाणी टाकून घेतलं आणि लगेच त्यावर झाकण ठेवलं। 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघितलं तर आपली भाजी तयार झाली। ती लगेच ती ताटात वाढली। अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी भाजी बनते।